नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये प्रांजल, मिताली आणि पृथ्वी हे सगळेजण आता युगंधरच्या रूममध्ये आहे. युगंधरच्या जवळ बसेल. प्रांजल आणि मिताली अगदी जवळ बेडवर बसेल आहे आणि पृथ्वी एरेझऱ्या मारतो. पायांची मालिश वगैरे करून त्याच्या एरेझऱ्या मारून झालेल्या आहेत आणि तेवढ्यात मात्र प्रांजल खूप रडत असतो. प्रांजल म्हणतो की मिताली, अगं आपल्या बाबांना मी इतकं हतबल झालेलं आत्तापर्यंत कधीही बघितलं नव्हतं. अगदी शून्यातून आपल्या बाबांनी हे साम्राज्य उभं केलं आणि तरीसुद्धा कधीही ते असे डगमगले नव्हते, कधीही खचले नव्हते. पण आज बघ ना त्यांची अवस्था काय झालेली आहे. इतकी वर्ष आपल्या घराला आणि आपल्याला सांभाळलं आणि आज तेच बाबा एका श्वासासाठी धडपडतात. तेव्हा हे ऐकून मिताली रडतच म्हणते की प्रांजल, आणि हे बघ तू असं काही बोलू नको. आपल्या बाबांना काहीच होणार नाही आणि तू बघ लवकरच ते ठणठणीत बरे होतील. तेव्हा मात्र मिताली हात चोळत असते आणि तेवढ्यात मात्र मिताली म्हणते की दादा बघ ना, अरे यांचे हात खूप थंड पडलेले आहे. तेव्हा पृथ्वी म्हणतो की थांब, मी लगेच आता पांघरूण काढतो आणि तो कपाटामधून त्यांच्या अंगावर टाकायला काहीतरी शॉल वगैरे घेतो. तेवढ्यात मात्र आता तो कपाटातून जी शॉल घ्यायला जातो तर त्यामध्ये समीदा, युगंधर आणि पृथ्वी या तिघांचा एक जुना फोटो असतो. पृथ्वी लहान असतो त्यावेळेचा आणि तेव्हा लगेच आता तो फोटो खाली पडतो. पृथ्वी तो फोटो उचलतो, शाल बाजूला ठेवतो. तर प्रांजल आणि मिताली आता बघत असतात की नक्की पृथ्वी काय बघतो. मिताली विचारते की काय झालं दादा, अरे नक्की तुझ्या हातामध्ये आहे तरी काय. आणि त्याच वेळेस मात्र आता पृथ्वी तो फोटो बघत असतो. तो फोटो बघून मात्र त्याला आता डोळ्यामध्ये पाणी येते. लहानपणीच्या त्या आठवणी आठवतात. तेव्हा मात्र आता लगेच पृथ्वी म्हणतो की अरे कोणता फोटो आहे, म्हणजे प्रांजल विचारतो की कोणता फोटो आहे. पृथ्वी म्हणतो की लहानपणीचा फोटो आहे, जेव्हा बाबांचा हात माझ्या पाठीवर असायचा आणि तो हात आज हताश झालेला आहे. हे सगळं बघून खरंच खूप त्रास होतोय. आणि तेवढ्यात येते शिल्पा सुद्धा येते. शिल्पा मुलांचं बोलणं ऐकत असते. मिताली म्हणते की दादा बघ, आपल्याला अशी हार मानायची नाही. दादा तूच तर आमच्या सगळ्यांची हिंमत आहे. पृथ्वी आता प्रेमाने त्या म्हणजे फोटोवरून हात फिरवत असतो. आणि तूच जर असा खचून गेला तर आम्हाला कोण सांभाळेल. त्यावरती पृथ्वी म्हणतो की नाही, मी खचलो नाही, मला आठवण आली, कारण ज्या माणसाने नेहमी माझ्या बोटाला धरून मला चालायला शिकवलं आणि आज त्याच माणसावर इतकं मोठं संकट आलं. मी कुठल्याही थरावर जाईल आणि त्यांना काहीच होऊन देणार नाही असं म्हणतो. शिल्पा मात्र त्यांचं बोलणं ऐकत असते. शिल्पाला आता मुलांना युगंधरबद्दल असलेलं प्रेम आणि माया समजतं. त्यानंतर मात्र आता इकडे हा विद्याधर आहे. विद्याधर आरशामध्ये येतो आणि आरशामध्ये येऊन मात्र आता तो बघत असतो. आरशामध्ये येऊन की त्याच्या तोंडाला, त्याच्या गालाला आनंदीने किती भाजलेला आहे आणि अगदी तो पाहतच आहे. तेव्हा आपल्या गालाला हात लावत आरशामध्ये तो गाल बघत त्याला आनंदीने जे धमकावलेला आहे तर तो प्रत्येक क्षण आठवतो. प्रत्येक क्षण लावून अगदी हात लावून तो गालाला पाहत असतो. आता आनंदी म्हणलेली असते की आज फक्त मी तुला चटका दिला, परंतु आज जर तू माझ्या सौभाग्यावर उठला तर मी तुला उभा जाळेल, हे लक्षात ठेव. म्हणून त्या क्षणाची आठवण होत तो आपला गाल चोळत असतो. विद्याधर आता लगेच आपल्या गालाला हात लावत म्हणतो की माझा इतका देखणा चेहरा होता आणि तो शेवटी तो विद्रूप करून टाकला, मी तुला सोडणार नाही. आनंदी असे जोरात ओरडतो आणि रूम मधील सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून देतो. त्याला आता खूप राग आलेला असतो आणि तेवढ्यात मात्र आता तो राग आपला व्यक्त करत आहे. इकडच्या वस्तू बेडवर सगळं काही फेकून देतो आणि धनश्री धावतच येते. धनश्री धावतच येऊन आता मात्र बघत असते. ती विचारते की काय हो, काय झालं. आणि विद्याधर आपला गाल लपवत असतो. तेव्हा धनश्री पाहते की काय हो, काय लपवतो. आणि तेवढ्यात मात्र आता जो त्याचा गाल भाजलेला आहे ते बघून धनश्री तर रडायला सुरुवातच करते आणि म्हणते की काय हो, काय झालं, हे कसं झालं, एवढं कसं लागलं तुम्हाला. म्हणून धनश्री आता रडतच विचारत असते. विद्याधरला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. आणि थांबा, मी मलम घेऊन येते, थांबा, लवकरात लवकर खूप लागलेलं आहे आणि हे सर्व कोणी केलं सांगा बरं अगोदर. म्हणून रडतच ती विचारते. आणि आता हा जो विद्याधर आहे तर तो सुद्धा रडतच म्हणतो की त्या आनंदीने माझा एवढा देखणा चेहरा विद्रूप करून टाकला. मग तू सांग आता मी काय करू, बाहेर कसं जाऊ, लोकांना माझा चेहरा कसा दाखवू. तेव्हा आता धनश्री म्हणते की अहो त्या आनंदीने, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. मी आता त्या आनंदीला चांगला धडा शिकवते आणि तुम्हाला काही झालेलं मी कसं सहन करणार हो, खरंच तुम्हाला किती लागलेलं आहे हो. आणि आता ती धनश्री त्याला मिठीत घेते, जवळ घेते आणि म्हणते की त्या आनंदीने चेहऱ्यावर नाही तर माझ्या सौभाग्यावर डाग पाडलेला आहे. मात्र तिला तिची जागाच दाखवते आणि तिला चांगला धडा शिकवायलाच पाहिजे. आणि इकडे मात्र आता आनंदी किचन मध्ये आहे. ती अजून सुद्धा इतकी भडकलेली असते. तिला
तिचा राग आहे तर तो चेहऱ्यावर दिसत असतो, कारण तेथे आरती आलेली असते. आरती हे सर्व काही पाहते. आनंदीला काय झालं असेल, ती इतकी का अशी तडपडली असेल. आणि तेवढ्यात तेथे आता ही आरती येते. आरती म्हणते की आनंदी, अगं काय झालं, काय अवस्था करून घेतली स्वतःची, अगं कोणी काही बोललं का तुला, केलं का काही कोणी. आनंदी, अगं काय झालं, तू ठीक आहे ना. तेव्हा आनंदी म्हणते की हो मी ठीक आहे, मला आज काही झालेलं नाही, मी ठीक आहे. उलट मात्र मी त्याच नालायक नराधमाला धडा शिकवलेला आहे. आणि तेवढ्यात तेथे धनश्री त्यांच्या मागून आलेली असते. धनश्री म्हणते की काय झालं, आणि आरती म्हणते की कुणाला धडा शिकवलास. त्यावरती आनंदी म्हणते की विद्याधरला, मी त्याला आज गरम तव्याने मारलं. ते ऐकून आता आरती विचारते की काय झालं आनंदी, अगं त्याने काही तुला केलं तर नाही ना. तेव्हा आनंदी म्हणते त्याची काही हिंमत आहे का मला काही करण्याची. आरती म्हणते की हो बरं केलंस. धनश्री यांचं बोलणं ऐकत असते. एकदम उत्तम केलंस, त्याची लायकीच ती आहे. दिवसेंदिवस त्याचे अत्याचार वाढतच चालले होते आणि बरंच केलं त्याला मारलं ते. आता हे सर्व ऐकून धनश्री म्हणते की वा वा छान, आणि तुझ्या बहिणीने मात्र माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि तू तिचं कौतुक करते. आणि आनंदीच्या अंगावर धावून जाणार तोच आरती पुढे येते आणि म्हणते की एक मिनिट, माझ्या बहिणीवर हात उचलण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, मागे व्हा लवकरात लवकर. तेव्हा आता आरती म्हणते की थांब, मागे हो. तेव्हा धनश्री घाबरते आणि धनश्री मागे होते. तर आनंदी म्हणते की आरतीताई थांब, ही माझी लढाई आहे. आणि हे बघा धनश्री वहिनी, तुम्ही जे काही बोललात ना ते सगळं मला मान्य आहे. हे बघा, अहो मी तर एक आंधळी मुलगी आहे, मी तुमच्या नवऱ्याला कसं मारू शकते, आणि माझं या घरामध्ये काय स्थान आहे, सगळं मला मान्य आहे. मला एक गोष्ट सांगा, आज फक्त मी तुमच्या नवऱ्याला चटका दिला तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली. जेव्हा मात्र मालक साहेबावर विद्याधरने वाटेल तसे आरोप केले, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना मानसिक त्रास दिला, तेव्हा मला किती राग आला असेल. तेव्हा लगेच आता ही धनश्री मोठे डोळे करून बोट दाखवत म्हणते की हे बघ आनंदी. तर आनंदी काही कमी नसते. आनंदी म्हणते की एक मिनिट. आनंदी म्हणते की माझं बोलणं झालेलं नाही, आणि जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल इतकाच राग आला असेल, माझ्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी मला आलेला राग का बरोबर नाही आणि का नाही म्हणून तुम्ही वाटेल ते बोलताल का. परंतु धनश्री वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला डोळे नसले तरी सुद्धा हे सत्य आहे, तर ते तुम्ही जाणून घ्या. आज जर मला डोळे असते ना तर यापेक्षाही विद्याधरची अवस्था मी खूप वाईट केली असते, हे लक्षात ठेवा. कारण विद्याधर हा नवरा काय, पण एक माणूस म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. तेव्हा धनश्रीला हे सर्व ऐकूनच घ्यावं लागतं. एका राक्षसाला देव मानून घेतात तुम्ही, स्वतःची फसवणूक करून घेतात. लक्षात ठेवा, माझ्याकडे बोट दाखवण्या अगोदर स्वतःच्या अस्तित्वाला प्रश्न विचारा. हे तुम्ही करणार नाहीत, कारण तेच तुमच्या आयुष्यातील एक खूप मोठं दुर्दैव आहे. धनश्रीला काय बोलावं तेच काही कळत नसतं. ते एकदम शांत बसते. आणि मी तर मात्र आता नशिबाने आंधळी झालेली आहे, परंतु तुम्ही मात्र अगदी स्वतःच्या संसाराची राख होताने उघड्या डोळ्यांनी पाहतात. त्यामुळे तुम्ही माझ्या समोर एक मोठे आंधळे आहात. आपल्या स्वतःच्या संसाराची राख होत आहे तरी सुद्धा तुम्हाला भान नाही. अजून सुद्धा तुम्हाला मला जे काही बोलायचं असेल तर ते तुम्ही बोलू शकतात, पण हे जे सत्य आहे तर ते कधीच बदलणार नाही. तर धनश्रीची बोलतीच बंद होते. डोळे भरून येतात तिचे. आणि हे बघा धनश्री ताई, तुम्हाला सुद्धा आतमधून हे सर्व ठाऊक आहे. असे बोलून आता म्हणजे आनंदी खाली मान घालून उभी राहते, परंतु धनश्री आता खाली मान घालून तिथून निघून जाते. तिला खूप रडायला आलेलं असतं. तेव्हा लगेच आता आरती म्हणते की तू एकदम बरोबर उत्तर दिलंस आनंदी. त्यानंतर आनंदी रडतच आरतीला विचारते की आरती ताई, अगं मी तुला मालक साहेबांसाठी जे काही आणायला सांगितलं होतं ते तू आणलंस का. तेव्हा लगेच आता जे काही गॅलेंडरचे फुलं आहेत तर ती फुलं घेऊन आरती आलेली असते आणि ती टोपली ती आनंदीच्या हातात देते आणि विचारते की तू या फुलांचं काय करणार आहे. तेव्हा आनंदी म्हणते की गॅलेंडरचे फुलांच्या वासाने मन शांत होतं, मालक साहेबांना थोडंसं बरं वाटेल म्हणून ही गॅलेंडरची फुलं आहे तर ती मी त्यांच्या खोलीमध्ये ठेवायला जाणार आहे. तर तेव्हा मात्र आरती म्हणते की अगं आनंदी, शिल्पा मॅडम आणि मालक साहेबांची मुलं मालक साहेबांच्या रूममध्ये तुला जाऊन तरी देणार आहेत का. आनंदी म्हणते की अगं आरती ताई, आज किती काही झालं तरी मला तिथे जावंच लागणार आहे. तरीही माझी नजर गेली असली ना तरी सुद्धा पती धर्माची जी काही माझी कर्तव्य आहे तर ती मला पार पाडावीच लागणार आहे. आता आरती म्हणते की बरं ठीक आहे, तू इथेच थांब, मी वर जाऊन मालक साहेबांच्या रूममध्ये की आहे तरी कोण कोण हे बघून येते, तोपर्यंत तू इथे थांब. आणि थांब मी आले. जसे बोलून आता आरती मालक साहेबांच्या रूममध्ये कोण कोण आहे बघायला येते. त्यानंतर आता आरतीच्या म्हणजे ती इकडे येणारच असते. तोपर्यंत इकडे रूममध्ये शिल्पा आणि पृथ्वी, प्रांजल, मिताली हे सगळेजण आता युगंधरच्या शेजारी बसलेले आहेत. आता ही शिल्पा त्यांना म्हणते की चला मुलांनो, त्यांना आता आराम करून द्या, तुम्ही उठा बरं. अरे पृथ्वी, तू सुद्धा थोडंसं खाऊन घे, थोडंसं फ्रेश होय, तुला आराम कर, आरामाची गरज आहे तुम्हाला.
केव्हापासून तुम्ही युगंधरच्या शेजारी बसलेले आहात, त्याची सेवा करतात, त्याची काळजी घेतात. अरे एकतर तुझी अवस्था बघ, अरे तू गुंडाबरोबर मारामारी करून आलेला आहे, डोक्याला लागलेला आहे तुझ्या. अरे तू थोडंसं काहीतरी खाऊन घे, अरे थोडंसं आराम कर आणि बघ ना अरे तुझी अवस्था काय झालेली आहे. अरे पृथ्वी किती दमलेला आहेस तू, आणि चल थोडंसं तरी काहीतरी खाऊन घे. परंतु पृथ्वी म्हणतो की नाही आत्या, मला भूक नाही, मला आता माझ्या रूमपेक्षा जास्त आता इथेच बाबांच्या रूममध्ये जास्त करमतं, जास्त बरं वाटतं त्यांच्याजवळ उभं राहिलं म्हणून. आणि त्यांची अशी अवस्था असताना मात्र मी त्यांना कसं सोडून जाणार बरं. त्यामुळे मी नंतर खाईल आत्या, तू अजिबात काळजी करू नको, मी खाईल नंतर. तेव्हा लगेच आता शिल्पा ही प्रांजलला म्हणते की प्रांजल तू तरी चल, अरे थोडंसं खाऊन घे, तुला सुद्धा आरामाची खूप गरज आहे, फ्रेश हो आणि सकाळी ये तू बाबांकडे, असं आराम वगैरे कर. तेव्हा मिताली रडतच म्हणते की प्रांजल चल आपण स्वतःची काळजी घेऊ, म्हणजे जेवण करून घेऊ आणि आता आपण परत येऊ, जेवण वगैरे करून थोडंसं खाऊन घेऊ. तेव्हा प्रांजल म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर प्रांजल हा पृथ्वीला म्हणतो की तू स्वतःची काळजी घे, काही लागलं तर सांग, आम्ही येतो. व पृथ्वी हो असं म्हणतो. तर मिताली, प्रांजल, शिल्पा हे सगळेजण आता बाहेर येतात. परंतु शिल्पा ही पृथ्वीला म्हणते की मी डायनिंग टेबलवर तुझ्यासाठी ताट मांडून ठेवलेलं आहे, जेवण करून घे, जर काही मदत लागली तर मला किंवा छायेला बोलव. तेव्हा पृथ्वी हो असं म्हणतो. तेव्हा पृथ्वी तो फोटो घेतो आणि आपल्या बाबांच्या शेजारी बसतो. आता बाबांकडे पाहत असतो आणि त्या फोटोकडे सुद्धा तो बघत असतो. तेव्हा तो बाबांकडे एकटक बघत आहे, डोळ्यामध्ये पाणी येते. तेवढ्यात आरती दरवाजात आलेली आहे आणि तो हा सारखा बाबांकडे आणि त्या फोटोकडेच पाहत असतो. तेव्हा आरती दरवाजा वाजवते आणि पृथ्वी असं म्हणते. पृथ्वी घाईने तो फोटो बाजूला ठेवतो आणि आरतीकडे येतो. आरती दरवाजात उभी असते, आरती सुद्धा आत येते. आता पृथ्वी रागाने आरतीला म्हणतो की तू इथे का आलीस. त्यावरती आरती म्हणते की पृथ्वी, अरे मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून आले. तेव्हा आता पृथ्वी रागाने तिला म्हणतो की मला आत्ता तुझ्याशी काहीही बोलायचं नाही, तू जाऊ शकते, मी आत्ता ह्या रूममध्ये आहे. तेव्हा आरती काही न बोलता लगेच रूमच्या बाहेर निघून जाते आणि पृथ्वी लगेच दरवाजा बंद करून घेतो. तेव्हा आता आरती पुन्हा किचनमध्ये येते आनंदीच्या जवळ. आनंदी विचारते की अगं आरतीताई काय झालं. पृथ्वी म्हणजे सगळेजण बाहेर गेलेत का, मालक साहेबांच्या रूममध्ये कोण कोण आहेत असं विचारते. तर आता आरती सांगते की मालक साहेबांच्या रूममधील सगळेजण बाहेर गेलेले आहेत, परंतु पृथ्वी एकटाच येते आहे. हे बघ अगं आनंदी, जेव्हा मी रूममध्ये गेले होते तेव्हा तो माझ्याशी काहीच बोलला नाही, त्याने आत्ता मला तिथून यायला सांगितलं, त्याचा मूड खूप खराब आहे, तू खूप डिस्टर्ब आहे. मी त्याच्याशी बोलायला गेले होते पण त्याने माझं काहीच ऐकून घेतलं नाही आणि शेवटी त्याने मला इकडे बाहेर काढून दिलं, म्हणजे पाठवून दिलं. त्यामुळे आनंदी तू माझा ऐकशील तर आत्ता खोलीमध्ये प्लीज तू जाऊ नकोस. एकतर अगोदरच त्याचा मूड खराब आहे, तो काहीतरी अपमानकारक असं तुला बोलेल, त्यामुळे तू खरंच त्याच्याकडून अपमान करून घेण्यापेक्षा तिथे जाऊच नकोस प्लीज, आरती तिला समजावत असते. परंतु आनंदी म्हणते की नाही अगं मला जावं तर लागेलच. तेव्हा आता आनंदी म्हणते की नाही अगं किती काही झालं तरी आरतीताई हे बघ अगं मालक साहेबांच्या म्हणजे ह्या सेवेसाठी माझा मान आणि अपमान एक खूप मोठी लहान गोष्ट आहे, मला त्याचं काही घेणे देणं नाही. मला फक्त मालक साहेबांचं आयुष्य हवं आहे, त्यांना खुश असताना मला बघायचं आहे. आणि हे बघ पृथ्वी आता रागात आहे, त्याचा राग मला समजू शकतो आणि त्या रूममध्ये जाणं माझं खूप गरजेचं आहे. तेव्हा आरती म्हणते की प्लीज अगं आनंदीताई विचार कर. आणि हे बघ आता विचार करण्याची वेळ निघून गेलेली आहे आणि प्लीज मला तू वरपर्यंत सोड. आनंदी ऐकायला काही तयारच नसते. आरती खूप समजावते पण तरी सुद्धा मात्र आनंदी म्हणते की नाही मला माझ्या अपमानाचं काही घेणे देणं नाही, मी सगळ्यांचे बोलणे खायला तयार आहेत, पण प्लीज मला मालक साहेबांच्या रूममध्ये सोड. तर आरती म्हणते की ठीक आहे चल. आता आरती मात्र ही आनंदीला घेऊन तेथे दरवाजात येते. तर आरती आता निघून गेलेली असते, परंतु आता ही आनंदी दरवाजा वाजवते. आता पृथ्वीला असं वाटतं की नक्की आरती आहे. तो म्हणतो की कळत नाही की एकदा सांगितलेलं. आणि आता पृथ्वी रागाने दरवाजा उघडतो आणि म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं. आणि तेवढ्यात तो आता बोलायचं बंद होतो, कारण दरवाजा उघडल्या क्षणी त्याने आनंदीला पाहिलेलं असतं. तेव्हा आता पृथ्वी आनंदीकडे बघतच असतो. तर आनंदी म्हणते की पृथ्वी मला माफ कर, मला माहिती आहे की आत्ता मालक साहेबांच्या रूममध्ये आलेलं तुला नाही आवडणार, पण आता हे बघ. परंतु पृथ्वी म्हणतो की बरोबर बोलतेस तू, मला कोणी येथे इंटरफेअर केलेलं नाही चालणार. एक गोष्ट लक्षात ठेव, तू इतर कोणी नाहीस, तू त्यांची बायको आहेस आणि तो तुझा हक्क आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये मात्र एका पत्नीला आपल्या नवऱ्याच्या बरोबर राहावंसं वाटतं, त्यांची काळजी घ्यावीशी वाटू शकते. हे अगदी तुझं सरळ आहे आणि स्वाभाविक आहे. तेव्हा आज पृथ्वी जे काही बोलतो ते एकदम चांगलं बोलत आहे.
तेव्हा आता आनंदीचे डोळे भरून येतात. पृथ्वी म्हणतो की तू आतमध्ये येऊ शकते. आनंदीला खूपच आनंद होतो. ती म्हणते की थँक्यू थँक्यू पृथ्वी थँक्यू. ती रडतच विचारते की पृथ्वी अरे तू कसं आहेस. मला मागाशी समजलं की जेव्हा तू पोलीस स्टेशनला जात होता तेव्हा गुंडांनी तुझ्यावर मारहाण केली. पृथ्वी तू बरा आहेस का. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हो मला बरं वाटतं आता आणि ये तू आतमध्ये. तेव्हा आता आनंदी आतमध्ये येते. तिच्या मनाला खूपच भारी वाटत असतं की आज पृथ्वी तिच्याशी खूप छान बोललेला असतो. आणि तेव्हा आनंदी जात असते. समोर आता खुर्ची असते. आनंदीला दिसत नाही तर पृथ्वी म्हणतो की समोर खुर्ची आहे इकडून जा आनंदी. तेव्हा आता आनंदी जात असते बेडवर. आता बेड समोर येतो. ती बाजूला होते तर पृथ्वी बघतो तर तिला विचारतो की तुझ्या हातामध्ये काय आहे. त्यावरती आनंदी म्हणते की गॅव्हेंडरची फुलं आहे. याच्या सुगंधाने मात्र मन शांत होतं. मालक साहेबांना बरं वाटेल. तेव्हा पृथ्वी त्या फुलांकडे बघत असतो. तेव्हा मात्र आता तिथे समिताचं जे काही चित्र आहे हा म्हणजे युगंधरने काढलेलं तर ते चित्र तिथे असतं. आणि तेवढ्यात आनंदीचा त्याला धक्का लागतो. तिथे फुलं ठेवायला जाते आणि आनंदी खाली पडणार तोच पृथ्वी धावतच येतो आणि सांभाळून म्हणून आता आनंदीचा हात धरतो. आनंदीचा जेव्हा तो हात धरतो तर आनंदी त्याच्याकडे पाहत असते. म्हणजे तिला काही दिसत नाही पण तरीसुद्धा तिला एक वेगळीच स्पर्श आणि माया जाणवते. तेव्हा आता पृथ्वी आनंदीकडे बघतो आणि सविताच्या फोटोकडे सुद्धा पाहत असतो त्या चित्राकडे. आणि तो आता आपला आनंदीला जो काही त्याने हात धरलेला आहे तर तो हात सोडतो आणि तिला सांभाळून घे असं म्हणतो. आणि ते चित्र सुद्धा ते व्यवस्थित लावतो. आनंदी आता शांत उभी असते. तेव्हा मात्र आता पृथ्वी आनंदीला म्हणतो की तू बस त्यांच्या शेजारी आणि हे बघ तोपर्यंत मी डोक्याची पट्टी चेंज करून येतो. तेव्हा आता पृथ्वी बाहेर जातो. दरवाजा बंद केलेला असतो त्याने. आणि त्यानंतर आरती आनंदी मात्र आता ते फुलं वगैरे आहे तर ते तेथे ठेवते टेबलवर युगंधरच्या शेजारी. त्याचा वास युगंधरला यावा यासाठी. आणि आता उभी असते. आता ती मालक साहेबांच्या शेजारी बसणार आहे. तेव्हा मात्र आनंदी त्यांच्या शेजारी चापून चापून बसते. तिथे बेडवर बसलेली असते आणि म्हणते की मालक साहेब मला माफ करा कारण मी अगोदरच तुम्हाला येऊन भेटणार होते परंतु घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की मला नाही येता आलं. आजपर्यंत डोळे नाही याची मी सवय करून घेतली होती. देवाने मला दृष्टी दिली नाही म्हणून मी कधीच तक्रार केली नव्हती. ताचपडत आणि धडपडत माझी वाट मी शोधत होते. रोज देवाकडे हीच प्रार्थना करत होते की कधीतरी मला माझ्या या स्वतःच्या डोळ्यांनी हे जग बघायचं आहे. मग माझं लग्न तुमच्या बरोबर झालं. आणि आनंदी मात्र आता ह्या युगंधरचा हात पकडते आणि तो आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते की जेव्हा माझं लग्न तुमच्याशी झालं त्यानंतर मला डोळ्यांची गरजच भासली नाही. मला काही गरज पडली नाही कारण तुम्ही माझ्या सावलीसारखे माझ्यासमोर उभे होते एक प्रकाश देत. पण देवाने मात्र माझे डोळे बनवून तुम्हाला दिलं होतं. तुम्ही माझं जग बनलात आणि तुम्ही जो काही मला धीर दिलात मला स्वतःच्या पायावर उभं केलं. हे बघा तुम्ही कितीही मला स्वतःपासून लांब ठेवलं तरी सुद्धा तुमच्या अस्तित्वाच्या प्रकाशामध्ये मला ही वाट कायम नेहमी सापडतच राहिली. आज मात्र तुम्हीच आता स्वतः इतके हतबल झालात. डोळे बंद करून शांत पडलात तर ही आनंदी तर मालक साहेब कायमची आंधळी होऊन जाईल. आज मी खरंच खूप स्वार्थी झालेले आहे मालक साहेब. मी पदर पसरून आज तुमच्यासमोर भीक मागते आणि मालक साहेब तुम्ही मला असं पोरकं करून जाऊ नकास आणि परत एकदा माझे डोळे बना. या आंधळ्या मुलीचे डोळे बना. तिला अगदी वाट दाखवा. आणि ह्या आनंदीला मात्र पुन्हा एकदा उभं राहावं लागेल. त्या आनंदीसाठी तुम्हाला शुद्धीवर यावंच लागेल. आणि हे बघा मालक साहेब मला तुमची गरज आहे. तुमच्या मुलांना तुमची गरज आहे. या संपूर्ण घराला आणि आपल्या सगळ्या माणसांना तुमची गरज आहे. मालक साहेब प्लीज डोळे उघडा. म्हणून आनंदी आता रडत असते. आनंदीचे अश्रू युगंधरच्या हातावर पडत असतात. आनंदी खूप रडत असते आणि तिचे अश्रू आहे तर ते हातावरच पडत असतात. तेव्हा आनंदीने तो हात हातामध्ये धरलेला असतो आणि आता आनंदीचे अश्रूच मात्र मालक साहेबांसाठी एक सलाईन बनतात आणि शेवटी मालक साहेब शुद्धीवर येणार असतात. परंतु अजूनपर्यंत काही आलेले नाहीत. तेव्हा आनंदी तिथे जवळ बसून रडत आहे. आनंदीला प्रत्येक क्षण आठवतो मालक साहेब तुम्ही प्लीज डोळे उघडा. या घराला आणि घरातील प्रत्येक जणाला तुमची गरज आहे. तुम्हाला म्हणजे मला वाट दाखवायची आहे. तुम्ही प्लीज असं आम्हाला म्हणजे अंधारात ठेवू नका. सगळं काही प्लीज करा. प्लीज मालक साहेब तुम्ही शुद्धीवर या. म्हणून आनंदीने ती फुलंसुद्धा आता तेथे आणून ठेवलेली आहे आणि त्या फुलाच्या वासांनी सुद्धा खरंच मन शांत होणार आहे आणि शेवटी युगंधरला शुद्ध येणार आहे. तर आणि पृथ्वी तर आज बघा ना म्हणजे आनंदीशी किती चांगला वागलेला आहे. त्याने आपल्या आनंदीला त्यांचा बायको म्हणून स्वीकार केलेला आहे आणि बायको म्हणून म्हणजे तू त्यांची बायको आहे आणि आमची आईसुद्धा. म्हणून आज पृथ्वीने आनंदीचा स्वीकार केलेला आहे. याचं आनंदीला इतकं भारी वाटत असतं. आणि आता आनंदीचं दुःख समजणारा पृथ्वी मात्र आता आलेला आहे आणि पृथ्वी येऊन मात्र आता त्याने सगळं काही आनंदीला म्हणजे स्वीकारलेलं आहे. आज आनंदी जेव्हा युगंधरचा हात धरून तेथे रडत बसलेली असते तेव्हा मात्र आता युगंधर शुद्धीवर येणार असतो.
मात्र आता तेथे शिल्पा आलेली आहे. शिल्पा मात्र रागाने जेव्हा आनंदीला येथे पाहते ना, तर आनंदीला खूप मोठा धक्काच बसलेला असतो आणि ह्या शिल्पाला तर मोठा धक्का बसलेला असतो. कारण आता म्हणजे ही आनंदी इथे आलीच कशी, तिची हिंमतच कशी झाली, म्हणून सगळेजण आता अगदी डोकावूनच पाहत आहे. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ही शिल्पा आनंदीच्या हाताला धरते आणि चल इथून, तुझी हिंमत कशी झाली, इथे कोणी तुला येण्यासाठी सांगितलं होतं, चल लवकरात लवकर चल, म्हणून तिला मात्र आता हाताने धरून ओढत असते. आणि हाताने धरून जेव्हा ती ओढत आहे या युगंधरच्या रूममधून, तेव्हा मात्र युगंधरला शुद्ध आलेली असते. मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलेले होते की आता आनंदीच्या अश्रूने आणि त्या फुलांनी युगंधरला शुद्ध आलेली असते, तो शुद्धीवर आलेला असतो. आणि शिल्पा जेव्हा आनंदीला ओढून घेऊन जात असते तेव्हा युगंधर मात्र आनंदीचा हात धरतो आणि तिला समिदा समिदा म्हणत असतो. त्यानंतर मात्र जेव्हा तो समिदा समिदा करतो तर शिल्पाला फार मोठा धक्का बसतो. शेवटी मात्र आनंदीला तो तेथेच थांबवतो. शिल्पाचा मूड ऑफ होतो. त्यानंतर हा विद्याधरने आता पृथ्वी आणि आरती एकाच रूममध्ये आहेत आणि पृथ्वी आरतीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला आहे आणि आरतीसुद्धा झोपी गेलेली आहे तेथे तशीच पृथ्वीच्या रूममध्ये. आणि पृथ्वीने त्याच्या मांडीवर डोकं ठेवून तो सुद्धा झोपी गेलेला असतो. परंतु हे विद्याधर जेव्हा बघतो तेव्हा शिल्पाला तेथे घेऊन येतो आणि शिल्पाला म्हणतो की बघितलंस का ताई, अगं त्या ज्या काही बहिणी आहेत ना, तर त्या बाप लेकाच्या अगदी मांडीवर डोकं ठेवून वेटोळं घालून बसलेले आहे त्यांच्याबरोबर. आणि बघितलंस का, तू काहीच करू शकत नाही. दोघी बाप लेका भोवती वेटोळं घालून बसलेले आहे नागिनीसारखं. काहीतरी ॲक्शन घे. शिल्पाला जागीच धक्का बसलेला असतो. शिल्पा पूर्णपणे स्तब्ध होते. तेव्हा मात्र आता काहीतरी ॲक्शन घे, काहीतरी कर ह्या दोघींना वेगळं करण्यासाठी. शिल्पा म्हणते की आता हे दोघींचा काटा कसं काढायचा आहे. त्यावरती लगेच विद्याधर म्हणतो की अगं, एक पर्याय आहे, आता एक प्लॅन आपल्याकडे आहे, आपल्याला तो करायचा आहे. एकच रस्ता आहे ताई, आता ओढून दे भडका आणि होऊन दे राडा, राडा होऊन दे आणि एकदाचा कायमचा भडका उडून दे. तेव्हा शिल्पा मात्र यांच्या जीवावर उठलेली असते. आणि आता हा जी शिल्पाने विद्याधरचं ऐकलेलं असतं, कारण आता आरती आणि आनंदी या दोघींना कायमचं संपवण्यासाठी आता जेव्हा शिल्पा विद्याधरचं ऐकायला जाते, पण त्याच वेळेस ती तोंडावर पडणार असते. कारण आता युगंधर आणि पृथ्वी हे दोघंही एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन त्या दोघांनी मात्र आता आरती आणि आनंदी यांना वाचवलेलं आहे. तर मित्रांनो, शेवटी शिल्पाला आता ह्या पृथ्वी आणि आरतीचं सत्य समजतं आणि आता नक्की पुढे काय होतं, कारण आता शिल्पालाच कसं शेवटी युगंधर या घराच्या बाहेर काढतो हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.